कुठं होता गरबा आणि कोण आला गरबा खेळायसाठी सांगतो तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये. नमस्कार मित्रांनो, आज होता गरबा, आम्हाला जायचं होता आज गरबा खेळायसाठी म्हणून मी निघाली ताईच्यासाठी. मला झाला होता उशीर म्हणून कॅप्टनच्या 3-4 शिवा खाऊन घेतल्या आणि बेश्रमासारखी मी बसली भाऊ मेकअप करायला. मिशन फक्त एकच होतं, काय तोंडाचं पांढरं तोंड कसं करायचं याच्यासाठी फुल एक्सपिरियन्स असलेल्या मॅडम बोलवल्या होत्या. दुःखाची गोष्ट हे घडली का आमचा मेकअप करून देता त्याच मॅडम राहून गेल्या. मग आमच्या कल्याणी ताईनं दिला ना बा पार्लरवाल्या ताईचा मेकअप करून. फायनली मी आता गरब्यासाठी तयार झाली होती. भलाही गरब्याचा ग काऊन नाही येत, पण गरबा तर आज खेळाचाच होता. तयारी केली ना आपल्या अर्चीनं काढली बा आपली गाडी. मग काय बुलेट जरी नसली पण ऍक्टिव्हाच लय भारी. बसली गाडीवर न निघाली ना स्टेडियमवर जाण्यासाठी. पाणी हवा इजा आणि कल्याणी ताई सोबतची गाडीवरची मजा म्हणजे एकच नंबर. गाडीवर तर असा अनुभव येत होता का जसं काय खरंच आम्ही युद्ध खेळायसाठी चाललो. कारण की धक्के बुक्के खात आम्ही पोहोचलो ना स्टेडियमवर. मग काय पहिलेच आम्ही कपडे वगैरे खोसून घेतले बा, काय विचारता पाण्यान केली. इकडे दुर्गा मातेच्या फोटोचे पूजन होऊन आरती वगैरे झाली आणि गरब्याला सुरुवात झाली. भाऊ लेकरायला तेवढा आनंद होत होता, लेकराच्या मायला त्याच्यापेक्षा जास्त आनंद होत होता. मग लागलं ना गाणं लागल्याबरोबर तर आपल्या अंगात भूत शिरते. 2-3 गाण्यावर तर आम्ही झमके डान्स करूनच घेतला ना. आता वेळ होती फोटो काढायची. फोटो सेशन अजून आपलं बाकी होतं. असं करत आम्ही गेलो ना ग्राउंडच्या बाहेर फोटो काढायसाठी. तेवढ्यात आपल्या खासदार पधारल्या त्या म्हणजे नवनीत राणा, आजच्या कार्यक्रमाच्या मेन पाहुण्या. त्याचे आगमन होताच त्याचा मस्त मान सन्मान करण्यात आला, सत्कार करण्यात आला. त्यानं थोडंसं मार्गदर्शन केलं आणि पाण्यानं मधातच लावून दिली आपली कटकट. पण बाया काही आज पायाने बायानं आज आर के पार असा फैसलाच केला होता. एक तर पाणी नाही तर बाया. मग काय हट्टे का त्या मागं भिडल्या ना गरबा खेळायसाठी. इकडे आमच्या नवनीत ताई राणा मस्त फोटो वगैरे काढून राहिल्या होत्या, त्याचा सत्कार. तशी पाण्यामध्ये गरबा खेळण्याची तर भल्ली मजा येऊ राहिली ती बायाला. कारण की बाया एन्जॉयच तशा करत होत्या. बम भिडल्या बा आमच्या आरवीतल्या बाया गरबा खेळण्यासाठी. वाटत असेल का कशा पागल्यासारखा डान्स करते, पण आम्हाला पागलपणाचे असे दौरे पडतच राहते. आमचं टेन्शन अजिबात घेऊ नका. आता वाजले होते आमच्या पायाचे 12 म्हणून आम्ही घराचे केले 13 आणि रस्ता पकडला 14वा निघालो ना घराकडे. भाऊ फायनली आम्ही मिशन गरबात जिंकलो होतो. फक्त आम्हाला ट्रॉफी नाही भेटली, हे गोष्ट वेगळी आहे. जाऊ द्या, पुढच्या वर्षी नक्की घेऊ. ट्रॉफी भेटन ते अभेटन. फक्त तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये काय रंगढंग वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत